मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्यभरात फिरून राज्य सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार करत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे। कारण महायुतीमधील पक्षांचे काही नेते एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत। जनसन्मान यात्रेवेळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते। यावर संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृतीवरून थेट देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला होता। यावर पुण्यातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांना चांगलेच पायलावर घेतले। अमोल मिटकरी यांनी आपली उंची पाहावी, महायुती धर्म आपण पाळला पाहिजे असं वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले आहेत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप आमची ही जी महायुती आहे ही भक्कमपणे एकत्रित आहे। महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे, लोकांसाठी, लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे। आणि आज जुन्नरमध्ये जी घटना झाली त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना खुलासा करण्याची मागणी मिटकरींनी केली तर ती आम्ही खपवून घेऊ शकत नाही। अमोल मिटकरींनी आपली उंची पाहावी आणि मग पुढचं पाऊल उचलावं। महायुतीचा धर्म आपण पाळत नाही आहोत, महायुतीचा धर्म आपण पाळायला पाहिजे। देवेंद्रजी आमचे मनातले नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, त्यांच्या विषयाशी जर कोणी मागणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांना देखील ते मान्य नसणार आहे। म्हणून अमोल मिटकरींनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।